कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चंदन थँक्स यार. अरे थँक्यू. नाही तू खूप मोठं काम केलंस. सगळ्यात आधी शिवाला शांत केलंस. ठीक आहे रे, सध्या चिडली आहे ती, पण तिच्या रागात सुद्धा काळजी आहे एवढं नक्की. नाही रे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे रॉकी संपदाला सपोर्ट करणारं कोणीतरी हवं होतं आणि तू त्यांच्या पाठीशी उभा राहिलास खंबीरपणे आणि तू ते केलंस त्याबद्दल थँक्स. अरे काय बोलतोय साशू? हे बघ, तुला माहिती आहे का की या गँगने, शिवाने, या सगळ्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय रे. तर मी त्यांच्यासाठी एवढं करूच शकतो ना. थँक्यू काय त्याच्यात? अरे फक्त तेवढ्यासाठीच नाही थँक्यू. तुझं नसतास आज मी आणि शिवा नक्कीच एकत्र नसतो. तू मला किडनॅप केलं नसतंस तर मी एकमेकांना कन्फ्रंट केलं नसतं, सगळं बोललो नसतो आणि आज आम्ही एकत्र नसतो. सो त्याबद्दलही थँक्स. बरोबर आहे चंदन, माझ्यासोबत कोणी नव्हतं तेव्हा तू होतास. थँक्यू त्यासाठी. अरे बस करा दोघं, काय चाललंय? बस काय करा, खरंच आहे तू आहेस ना म्हणून खूप गोष्टी झाल्यात, त्यामुळे खरंच थँक्स. हो अरे, तू स्वतःमध्ये पण केवढे बदल केलेस. बहिणीचा नवरा म्हणून तिला त्रास देणार म्हणून मला खूप राग यायचा तुझा, पण तुझ्यातला माणूस हळूहळू कळायला लागला आणि आज पण तू सांभाळून घेतलास. थँक्यू. पण शिवा, मी हे म्हणत होतो की तू प्लीज गँगला सुद्धा समजून घे. त्यांची काही चूक नाही आहे ग. ते जे काही करतात रॉकीसाठी करतात. अरे मला कळतंय, पण अरे मला माहित असतं तर एवढं सगळं नसतं ना झालं. पण शिवा, रॉकी आणि संपदाचं एकमेकांवर खूप जास्त प्रेम आहे ग. मी पाहिलंय ते. आणि आशू, तू तर विश्वास ठेवूच शकतो ना यावर. अरे 100% भावा. हे बघ, रॉकीवर माझा विश्वास आहे. पण आता हे सगळं घरी कसं सांगायचं हे सगळं अवघडच आहे. पण आय एम शुअर आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल. तू काळजीच करू नको. मी काय म्हणते, आता आपण घरी निघूया का? चला. काळजी घ्या. येतो रे. तूही काळजी घे. चल. आशू, भाऊ, अहो तुम्ही भाऊ, तुम्ही झोपला नाहीत? नाही झोपलो. तुम्हाला बराच उशीर झाला रे. तुमची वाट बघत होतो मी. मला खूप काळजी वाटते रे. आम्ही वस्तीमध्ये होतो, गॅरेजवर गेलो होतो, पाना गँगला भेटलो. तिथेही तीच परिस्थिती आहे, काही वेगळं नाही आहे, नाही का? होणारच ना. रॉकी एकटा आहे, त्याच्या घरचं कोणी नाही. हो भाऊ, काका बरे आहेत का? हो ठीक आहे. पण आजपर्यंत मी लक्ष्मणला एवढा चिडलेला पाहिला नव्हता. भाऊ, अहो रॉकी खूप जेन्युइन मुलगा आहे. त्याचं आणि संपदाचं खरंच प्रेम आहे एकमेकांवर आणि हे आपल्याला समजून सांगितलं पाहिजे. नाही आशू, आपल्याला लक्ष्मणशी नाही तो आपलं ऐकूनच घेणार नाही. मी बोलू का? नाही नको. तो आत्ता खूप रागावलाय आणि त्याचा सगळ्यात जास्त राग तुझ्यावर आहे. अरे पण त्यांनी पण हे समजून घ्यायला पाहिजे ना. त्यांचा राग बाजूला ठेवून त्या दोघांच्या सुखाचा विचार केला पाहिजे ना आपण. हे बघा भाऊ, मी खरंच बोलते त्यांच्याशी. नाही शिवा, ऐक. लक्ष्मणला हे कधी वाटलंच नव्हतं की तू त्याच्या विरोधात जाशील आणि त्यामुळे त्याला जास्त वाईट वाटलंय. हे तू समजून घे. काहीतरी मार्ग काढायलाच लागणार आहे तू. नाही, मार्ग काढायला लागेल, पण जो काही मार्ग काढणार असाल ना, तो जरा जपून काढा. हो. सीता नुकतीच आजारातून बरी झाली. भाऊ, तुम्ही नका काळजी करू. आम्ही दोघं आहोत ना, आम्ही सांभाळून घेऊ. तुम्ही आता आराम करा. तुम्हा दोघांवर माझा विश्वास आहेच. तुम्ही दोघे एकत्र आहात म्हणल्यावर काय अशक्य आहे.
भाऊ चहा. येस. शिवा, काकासाठी पण. हा आणते ना मी. नाही नकोय मला. हो मला थोडं बोलायचंय. बस ना बस. बोल. भाऊ मी एक निर्णय घेतलाय. म्हणजे संपदाचं आयुष्य जर मार्गी लावायचं असेल तर आता तीच एक गोष्ट आहे करण्यासारखी, ते म्हणजे तिचं लग्न लावून टाकूया. लक्ष्मण, अरे हे बघा भाऊ, माझ्या मुलीच्या सुखासाठी मी हा निर्णय घेतलाय. लवकरच तो मुलगा बघायला येईल. लक्ष्मण, अरे असं काय करतोयस? तिचं वय काय? वय भाऊ, वयाचा विचार तिने केला असता ना तर हे सगळं करून बसली नसती ती. ठीक आहे भाऊजी, पण असं तडकाफडकी घाईत निर्णयावर येणं बरोबर आहे का? वहिनी, आशूच्या लग्नासाठी पण तेच केलंस ना तू. नाही, मला मान्य आहे परिस्थिती वेगळी होती आणि हे बाहेर कळण्याच्या आधी मला सगळं उरकून टाकायचंय. तिचं लग्न लावून टाकायचंय. ऐका ना, पण संपदाला एकदा विचारलं तर? आशू, मला तिच्याशी वाद घालायचा नाहीये. तिला या सगळ्यातून बाहेर राहायला सांग. अरे काका, काय चुकीचं बोलते ती? ती एवढंच म्हणतेय की संपदाशी बोलून बघ एकदा, तिला काय हवंय विचार, आणि मग एक बाप म्हणून मला हे सगळं कळूच शकतं ना आशू. आणि मुळात मला हे तुम्हाला सांगायचं होतं, मी सांगितलंय. लक्ष्मण, ऐक ना, असं घाईघाईत निर्णय घेऊ नकोस. काका असं नका ना करू, तुम्ही एकदा विचार. शिवा, आता तू काही बोलू नकोस. एकतर तुझ्यामुळेच सगळी वेळ आलीये. आई अगं, तू तिला चुकीचं ठरवून चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करतेस ना. आशू, ही चूक नाहीये. उलट झालेली चूक आता आपण सुधारतोय. आणि मुळात माझा हा निर्णय झालेला आहे, त्यामुळे तो आता बदलणार नाही. चला ना लवकर. संपदाने स्वतःला कोंडून घेतले. दार उघडत नाही. चला ना. अरे संपदा. हा संपदा. संपदा, ऐक. संपदा, दरवाजा उघड बाळा. संपदा बाळा, दरवाजा उघड. ऐक माझं बाळा, उघड. मला कोणाशी बोलायचं नाहीये. तुम्ही प्लीज जा इथून. संपदा बाळा, हे बघ असं काय करतेस? ऐक ना, हे बघ हे सगळं ना तुझ्या भल्यासाठीच चाललंय. असं डोक्यात राग घालून घेऊ नको. तू दरवाजा उघड. एक मिनिट. तुम्ही सगळे इतके पॅनिक का झाले? म्हणजे काय झालंय नक्की? अगं, संपदाने कोंडून घेतलंय. संपदा. कशासाठी, कोणासाठी करते सगळं? त्या रॉकीसाठी? कीर्ती, अगं प्रकरण आधीच चिघळलंय ग, तू बोलू नकोस. संपदा. भाऊ, एक मिनिट. मला माझ्या बहिणीची काळजी आहे म्हणून मी बोलते ना. संपदा, संपदा, दार उघड. बघ, मी ताई आहे तुझी. तू माझ्याशी सगळं शेअर करू शकतेस. दार उघड. संपदा. संपदा बाळा, दार उघड ग. कोणीतरी समजावं हिला. काहीतरी उलट सुलट करून बसली तर ताई. उर्मिला, असं काही होणार नाहीये. संपदा, संपदा, दार उघड. संपदा. संपदा बाळा, दार उघड. आपण शांतपणे बोलूया. दार उघड. एक मिनिट थांबा, थांबा, सगळे थांबा, पॅनिक नका हो कोणी. संपदा, हे बघ प्लीज दार उघड. तुला जे काही म्हणायचंय ते आम्ही ऐकून घेतो. तुझं म्हणणं महत्वाचं आहे ना, ते जाणून घेणं गरजेचं आहे. आता कशाला विचारताय मला माझं काय मत आहे, मला काय करायचंय ते? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.